त्यांनी माझ्या वडिलांना एवढं रॉडनी मारलं की माझ्या वडिलांना चालता सुद्धा येत नव्हतं. काही फोटोग्राफ्स आहेत त्याचे वाले हे माझ्याकडे की एवढ्या अमानुष प्रकारे त्यांनी रॉडनी माझ्या वडिलांना मारले की त्यांना चालता वगैरे काही येत नव्हतं. त्यांच्या छातीवरती वगैरे ही मुलं अक्षरशः त्यांनी लातांनी एवढं मारलं होतं की पूर्ण डॅमेज झालं होतं, बॉडीमध्ये एवढे क्लॉट झाले होते की माझे वडील आज या जगामध्ये राहिलेच नाहीत त्या मुलांमुळं. सोन्या त्याला हँडल करतो. चावी काढली ना मग चावी काढली विषय नाही. तो काय करत नाही, नुटल गेली तर दगड लावायची. दगड लावली विषय संपला. झालाय ना एवढ्या स्पीड मध्ये गाडी चालवते म्हणल्यावर. पडलं जाऊन पडलं उभा राहा वर या इकडं. वर या मोबाईल उचलून वर ये. मोबाईल खाली पडलाय उचलून वर ये. माझे वडील तिथं नाही राहिले. माझ्या वडिलांनी तिथं म्हणजे ते देवाघरी गेले त्या ठिकाणी. राजकीय नेता, मग त्या जो एरियामध्ये राजकीय नेता आहे तो जयकुमार गोरे आणि हे जे आरोपी आहेत 12 ते सगळे जयकुमार गोरे यांचेच कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे माझा पूर्णपणे आरोप जयकुमार गोरे यांच्यावरच आहे, कारण त्यांनी हे पूर्ण प्रकरण दाबलं. हा माझा आरोपच आहे, कारण घनश्याम सोनवणे यांना 2-2 मिनिटाला वरून कोणाचे तरी फोन येत होते आणि त्यांनी 9 वाजेपर्यंत आमची एफआयआर घेतली नाही. जी मुलं आहेत ही आता नवीन गुन्हेगार जन्माला येतात, त्यांचा आयडियलच जयकुमार गोरे आहेत. आणि ऍट द एंड पर्यंत घनश्याम सोनवणे यांनी मला पर्सनली बोलवलं होतं कॅबिन मध्ये आणि ते मला गाईड करायला आले होते की तू ही केस टाकू नकोस, ह्याच्यामध्ये तुला खूप त्रास होणार आहे, तू लहान आहेस अजून, तुला माहित नाही की ह्या गोष्टीमध्ये तुला काय काय फेस करावं लागणार आहे. ह्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरेवरती मी डायरेक्ट ब्लेम करते, कारण तेच ह्या सगळ्या पाठीमागे आहेत प्रकरण दाबण्याच्या मागे. तर मग खूप प्रेशराईज झाल्यानंतर मग हा आशिष देवकर जो फरारी आरोपी होता त्याचं नाव ह्याच्यामध्ये ऍड केलं. तोपर्यंत घनश्याम सोनवणेंनी हा आरोपी आहे असंच कन्सिडरच नव्हतं केलं. जे की हा जो आरोपी आहे आशिष देवकर यांनीच आम्हाला व्हिडिओ पाठवले होते स्वतःच. हो, तरी सुद्धा म्हणजे मारहाण केलेले स्वतःच व्हिडिओ पाठवले. आणि तरी पण घनश्याम सोनवणेला हे माहित असून आम्ही एफआयआर देताना पण हे सगळे प्रूफ दिले होते, तरी सुद्धा त्यांनी आशिष देवकरचं नाव याच्यामध्ये टाकलं होतं. म्हणजे त्याचा तपास किती हे बघा तुम्ही. अरुण देवकरनी पण आम्हाला नाही का त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन सांगितलं की 2च दिवसात मॅडम सगळे आरोपी तुम्हाला समोर असतील. माझ्या हाताचा मळ आहेत म्हणे ही मुलं 3 राहिलेली. 2च दिवसात तुमच्या पुढे असतील. आणि अशा 2 दिवसाचे आज 3 महिने झाले, पण अरुण देवकर आणि एक पण आरोपी पुढे आणला नाही. घनश्याम सोनवणे, अरुण देवकर हे सगळे मॅनेज झालेले आहेत आणि या सगळ्यांच्या मागे जयकुमार गोरे यांचाच हात आहे असा माझा आरोप आहे. आणि ह्या जयकुमार गोरेंचाच पाठिंबा घनश्याम सोनवणे, अरुण देवकर यांना, तर हे लोक कसं मला न्याय देणार आहेत? एसपी आहेत तुषार जोशी, ते सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना त्यांनी ते सुद्धा मॅनेज झालेले आहेत. म्हणजे आजोबांचं म्हणा किंवा माझ्या आईचं म्हणा, अजून लहान मुलीचं नाही पण भविष्य आहे तिचं, शेवटी तिला पण आहेच करिअर. तर या सगळ्या गोष्टींचा भार आता सध्या तरी मी घेतलाय. त्यांना काय माहिती काय एका फॅमिलीचं काय दुःख असतं किंवा एका फॅमिलीमध्ये आधारस्तंभ तुटल्यानंतर ती फॅमिली काय सफर करते हे नेत्यांना काय कळणार आहे. ते महलात राहणारी लोक, त्यांना काहीच कळणार आहे ह्या गोष्टी. तरी निघाली असताना स्वारगेटला जाताना काही मुलांनी माझा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर मी घाबरले नाही का, खूप भीती वाटली आणि त्यांनी मला येऊन डायरेक्ट धमकी दिली. मी तिथे थांबले होते बसला आणि त्यांनी मला येऊन डायरेक्ट धमकी दिली की तू केस माघारी घे नाही तर तुला खूप अवघड जाईल, अशी धमकी दिली. ते लगेच निघून गेले तिथून आणि मी एवढी घाबरली होती की त्यांची मदत म्हणून आम्ही म्हणजे भेटायला गेलो होतो त्यांना मसवडमध्ये. मसवडमध्ये तुम्ही गेला होता?
बर. मसवडमध्ये ते आम्हाला भेटले. हा. भेटल्यानंतर त्यांनी मला असं आश्वासन दिले की ताई तू टेन्शन घेऊ नको हा. आणि तू माझ्या बहिणीसारखीच आहे हम्म. आणि तुझा वडील तसे माझे वडील म्हणून मी तुला 100% न्याय मिळवून देईल आणि मी पर्सनली याच्यामध्ये लक्ष घालून तुझ्या वडिलांना न्याय कसा मिळेल आणि तोही लवकरात लवकर हे आरोपी कसे अटक होतील ह्याच्यावर मी पर्सनली लक्ष देईल असं त्यांनी मला आश्वासन दिलं. ऍक्च्युली मला आता असं कळतंय की त्यांनी पर्सनली लक्ष दिलं, पण हे आरोपी अटक व्हावे म्हणून नाही तर आरोपी अटक न व्हावे यासाठी त्यांनी पर्सनली लक्ष दिलेले. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहोत की जे फलटणची संपदा मुंडे हिने आत्महत्या केली किंवा कदाचित हत्या सुद्धा असू शकेल, तर ते प्रकरण महाराष्ट्रभरामध्ये गाजतंय आणि ते प्रकरण गाजत असताना मान खटाव जो बाजूचाच तालुका आहे, मान तालुका आहे आणि खटाव तालुका आहे, तिथलेही अनेक गंभीर प्रकार समोर येत आहेत. माझ्यासोबत एक भगिनी आहेत, त्यांच्या वडिलांचा मर्डर झालेला आहे. तो मर्डर कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला तर तो झाला वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत. आता वडूज पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण आहे तर पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे. हा घनश्याम सोनवणे कोण आहे तर तो भाजपचे जे मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा तो चमचा आहे. ते आता स्पष्ट झालेले आहेत त्यांच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून. आणि मी स्वतः माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले होते. 2 गुन्ह्यामध्ये हा घनश्याम सोनवणे हा जो भाजपचा घरगडी आहे तो तपास अधिकारी होता. त्यामुळे तो काय लायकीचा आहे, काय पात्रतेचा आहे याची मला म्हणजे याची देही याची डोळा मी अनुभव घेतलेला आहे. आणि त्याची प्रकरण आता मध्यंतरी काय झालं की त्याला फलटणच्या प्रकरणामध्ये जो गोपाळ बदने आरोपी आहे संपदा मुंडे च्या प्रकरणामध्ये, तर त्या आरोपीचा तपास करण्याची जबाबदारी ह्या PI घनश्याम सोनवणेकडे दिली होती. आणि तो काय लायकीचा आहे ते अख्ख्या मीडियामध्ये आलं. अनेक राजकीय नेत्यांनी त्याचं जे पितळ आहे ते उघडं करून दाखवलं. तर याच PI घनश्याम सोनवणेच्या कक्षेमध्ये झालेला हा खून प्रकरण आहे. हे पहिल्यांदाच मीडिया समोर येते. आणि ज्या व्यक्तीचा खून झाला, ज्या निष्पाप व्यक्तीचा खून झाला, निरपराध व्यक्तीचा खून झाला, त्यांची कन्या सोनाली करचे माझ्या सोबत आहेत. तर सोनालीजी, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. तर पहिल्यांदा मी म्हणजे मलाही फार दया येते, सहानुभूती येते, पण काय करणार, ज्यावेळी तुमच्या वडिलांवर हा अत्याचार झाला त्यावेळी मी जेलमध्ये होतो, अन्यथा त्याच वेळी मी या प्रकरणाला वाचा फोडली असती. परंतु ठीक आहे, उशिरा का होईना, पण हे प्रकरण किती गंभीर आहे आणि तुमच्या वडिलांवर कसा अन्याय झाला हे आपण जनतेला तुमच्या माध्यमातून सांगूया. तर मला आता सविस्तर सांगा की तुमच्या वडिलांचा मर्डर कसा झाला. 15 जून रोजी संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान मी माझ्या वडिलांना फोन केला होता. फादर्स डे होता त्या दिवशी. मी माझ्या वडिलांना फोन केला होता शुभेच्छा देण्यासाठी. पहिला फोन त्यांनी उचललाच नाही. पण दुसरा फोन केल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तो फोन उचलला आणि ते माझ्याशी बोलायला लागले की मी म्हंटल मी माझ्या वडिलांकडे फोन द्या. तर ते म्हणे की तुमच्या वडिलांनी 2 मुलांचा अपघात केलेला आहे आणि अपघाती मुलं आता सातारच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत आणि गाडीचं खूप नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही आम्हाला पैसे पाठवा. तर ऍक्च्युअल मध्ये असं काहीच घडलेलं नव्हतं. कोणाला काही दुखापत झाली नव्हती, गाडीचं नुकसान झालं नव्हतं आणि मुलांनाही काही लागलेलं नव्हतं. तरी पण त्यांनी आम्हाला पैसे मागायला सुरुवात केली. मग मी माझे वकील आणि माझी बहीण यांना फोन केला त्यावेळेस की असं असं झालेलं आहे म्हणून. तर माझ्या वकिलांनी पण त्यांना फोन केला. तर म्हणजे माझ्या वडिलांच्या मोबाईलवरती फोन केला. तर आणि माझ्या बहिणीने पण केला. तर तीच मुलं फोन उचलत होती आणि त्यांनी त्यावेळेस पण अशीच खोटी बातमी सांगितली आम्हाला की गाडीचं नुकसान झालेलं आहे, मुलाचा पाय मोडलेला आहे आणि खूप सिरियस आहे, तर तुम्ही 1 ते 1.5 लाखापर्यंत पैसे आम्हाला पाठवा म्हणून. आणि असे वारंवार पैशाची ती मागणी आम्हाला करत होते आणि आम्हाला अंधारात ठेवलं त्यांनी, नाही का, की तुमच्याच वडिलांनी असं केलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये असं काहीच नव्हतं, माझ्या वडिलांची काहीच चूक नव्हती तरी सुद्धा. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना एवढं रॉडनी मारलं की माझ्या वडिलांना चालता सुद्धा येत नव्हतं. काही फोटोग्राफ्स आहेत त्याचेवाले हे माझ्याकडे की एवढ्या अमानुष प्रकारे त्यांनी रॉडनी माझ्या वडिलांना मारले की त्यांना चालता वगैरे काही येत नव्हतं. त्यांच्या छातीवरती वगैरे ही मुलं अक्षरशः त्यांनी लातांनी एवढं मारलं होतं की पूर्ण डॅमेज झालं होतं, बॉडीमध्ये एवढे क्लॉट झाले होते की माझे वडील आज या जगामध्ये राहिलेच नाहीत त्या मुलांमुळं.
त्याच्यानंतर आम्ही 11 वाजेपर्यंत ह्या गोष्टीचा फॉलोअप घेत होतो. आम्ही कंटिन्यू माझ्या वडिलांच्या मोबाईलवरती फोन करत होतो आम्ही तिघं, पण ह्या मुलांनी आम्हाला फक्त आणि फक्त अंधारातच ठेवलं. त्याच्यानंतर 11च्या दरम्यान 10:30 ते 11च्या दरम्यान तिथल्या काही अनोळखी येण्या जाणाऱ्या माणसांनी माझ्या वडिलांना तिथल्या कातर खटावच्या सरकारी दवाखान्यामध्ये नेलं. पण दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिथे जे सरकारी डॉक्टर होते त्यांचं काम आहे की रुग्णाला व्यवस्थित ट्रीटमेंट देणं, पण त्यांनी तिथे म्हणजे खूप म्हणजे म्हणतात ना की रुग्णाला बघितलंच नाही, फक्त बीपी नॉर्मल चेक केला आणि तुमचे पेशंट नॉर्मल आहेत, एक सलाईन लावली नॉर्मल आहेत आणि डिस्चार्ज दिला. आणि जे 11च्या दरम्यान माझे रिलेटिव्ह माझे मामा वगैरे तिथे पोहोचले घटना ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये. तिथे पोहोचल्यानंतर तिथले जे हॉस्पिटल मधले डॉक्टर्स होते त्यांनी सांगितले की तुमचा पेशंट नॉर्मल आहे. त्यांनी पेशंटच्या जे काही कंडिशन होती त्याबद्दल काहीच अवेअरनेस म्हणजे दाखवलं नाही की बाबा हे एवढे क्रिटिकल आहेत किंवा ऑटोची अँब्युलन्स त्यांना पाहिजे किंवा काय, असं कुठल्या गोष्टीचं त्यांनी सांगितलं नाही आणि फक्त घरी घेऊन जायचं सांगितलं. त्याच्यानंतर 1-2च्या दरम्यान त्यांनी वडिलांना सोडलं तिथून. मग माझे काही रिलेटिव्ह ते वडिलांना घेऊन तिथून निघाल्यानंतर माझे वडील बेशुद्ध अवस्थेमध्येच होते. त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी चुकीची इन्फॉर्मेशन दिली माझ्या रिलेटिव्ह कातर खटावच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांनी माझ्या रिलेटिव्हला मीच गाईड केलं की तुमचा पेशंट एकदम बरा आहे म्हणून. आणि माझा तर आरोप आहे की ते डॉक्टर पण ह्या घटनेमध्ये तेवढेच गुन्हेगार आहेत जेवढे ते 12 आरोपी गुन्हेगार आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बीट अंमलदार पण आले होते, कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसानंतर आम्ही तिथं बीट अंमलदारांचं आणि डॉक्टरांचं नाव माहितीये का? बीट अंमलदारांचं नाव खाडे होतं आणि डॉक्टरांचं नाव मला माहित नाही. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना 2-2:30च्या दरम्यान माझे रिलेटिव्ह तिथून घेऊन गेले खडकी येते म्हणजे रात्री, कारण त्यांनी सांगितलंच नाही ना. आणि एक चिठ्ठी दिली, त्या चिठ्ठीवरती लिहिलंय पण इंग्लिश वाचता येत नसल्यामुळे कळलंच नाही ना की वडिलांची कंडिशन काय क्रिटिकल आहे किंवा नाही. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं नाही. त्याच्यानंतर मग ते रात्रभर म्हणजे इवळतच होते की मला खूप मारलंय किंवा माझ्या ह्याच्या रॉडनी मारलंय, मला काठीनी मारलंय, लाताबुक्क्यांनी मारलंय मला आणि नाही का दगडाने सुद्धा मला मारले असं ते बोलत होते. मग 6 वाजेपर्यंत ते फक्त चावळतच होते, कारण तोपर्यंत मी आणि माझी बहीण आम्ही कंटिन्यू माझ्या वडिलांना फोन करत होतो. त्याच्यानंतर तुम्ही कुठून फोन करत होता? मी पुण्यामध्ये होते, माझी बहीण फलटणमध्ये होती. आणि आम्ही कंटिन्यू 6 वाजेपर्यंत माझ्या वडिलांना म्हणजे वडिलांच्या नंबरवरती फोन करत होतो आणि रिलेटिव्हच्या पण मोबाईलवर फोन करत होतो की काय कंडिशन आहे बाबा. तर ते चावळतच होते, वडिलांना काही शुद्ध नव्हती, पण त्यांच्या तब्येतीची अवेअरनेस म्हणजे नव्हताच की काय क्रिटिकल आहे. म्हणजे जर डॉक्टरांनी जर गाईड केलं त्यांनी व्यवस्थित सल्ला दिला असता तर तुम्ही चांगल्या हॉस्पिटलला कदाचित ऍडमिट केलं असतं, कदाचित नाही नेलंच असतं. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं जर असतं ना की बाबा पेशंट खूप क्रिटिकल आहे तुम्ही घेऊनच जाईन हाव, तर माझ्या रिलेटिव्हनी घरी कशाला नेलं असतं. बरोबर. त्यांनी असं काही सांगितलंच नाही ना. मग त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता माझ्या वडिलांनी तसं माझे वडील तिथं नाही राहिले. माझ्या वडिलांनी तिथं म्हणजे ते देवाघरी गेले त्या ठिकाणी 6:30च्या दरम्यान किंवा 6च्या दरम्यान पहाटेच, कारण त्यांना त्या वेदना असह्य झाल्या, इतकी मारहाण झाल्यामुळे शरीरामध्ये ब्लड क्लॉट झाले, त्याच्यामुळे ते नाही राहिले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जून रोजी आम्ही वडूज येथे गेलो होतो पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करण्यासाठी. ज्या दिवशी आम्ही त्यांचं पोस्टमॉर्टम वगैरे झालं का? म्हणजे पोस्टमॉर्टम होय म्हणजे जिथं झालं तिथं माझे दुसरे रिलेटिव्ह पण होते किंवा आमचे वकील गणेश गोरावडे हे पण होते. तर तिथे सुद्धा डॉक्टरांना वारंवार कोणाचे तरी फोन येत होते, म्हणून आम्ही जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे ना जे तो लाईव्ह घेतलाय. आणि त्याच्यानंतर मग आम्ही 17 जून रोजी आम्ही एफआयआर दाखल करण्यासाठी वडीज पोलीस स्टेशनला गेलो. पोस्टमॉर्टम कुठं झालं? सरकारी हॉस्पिटलमध्ये झालं का? हो, सरकारी हॉस्पिटलमध्ये झालं. त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांनी तो तरी व्यवस्थित दिला? त्या डॉक्टरांना पोस्टमॉर्टम करण्याच्या दरम्यान वारंवार फोन येत होते कोणाचे तरी. कोण डॉक्टर होते? ते डॉक्टरांचं नाव मला नाही माहिती, पण त्यांना फोन येत होते वारंवार आणि ते सारखे पोस्टमॉर्टम म्हणजे त्या केबिन मधून निघून स्वतःच्या केबिन मध्ये जात होते आणि सारखे फोनवर बोलतच होते. कुणाचे फोन येत होते? तुम्हाला काय अंदाज, संशय, शंका? मला असा संशय म्हणजे मला असं कन्फर्म माहितीये की ते कुठल्या तरी राजकीय नेत्याचाच दबाव होता त्यांच्यावरती. आणि कन्फर्म माहिती आहे की नाही?
राजकीय नेता, मग त्या जो एरियामध्ये राजकीय नेता आहे तो जयकुमार गोरे, आणि हे जे आरोपी आहेत 12 ते सगळे जयकुमार गोरे यांचेच कार्यकर्ते आहेत. बर. त्याच्यामुळे माझा पूर्णपणे आरोप जयकुमार गोरे यांच्यावरच आहे, कारण त्यांनी हे पूर्ण प्रकरण दाबलं, हा माझा आरोपच आहे. कारण आम्ही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गेलो 17 जून रोजी FIR देण्यासाठी, तर तिथं सगळी इतकी गर्दी होती, सगळे पॉलिटिकल लोक येते त्यांच्या वडूज पोलीस स्टेशनला, आणि त्यांच्या इथे सगळ्यांच्या इकडे ना बीजेपीचे बॅच होते असे नाही का ते. तर पण मला असं कळलं नाही, कारण त्यावेळेस आम्ही खूप दुःखात होतो आणि आमची FIR दाखल करावी आणि आम्हाला न्याय मिळावा हेच माझ्या डोक्यात होतं. तिथे गेल्यानंतर घनश्याम सोनवणे जे PI काय त्यांची पोस्ट आहे, ते घनश्याम सोनवणे जे सिनियर सर आहेत, त्यांनी डायरेक्ट आम्हाला म्हणजे म्हणतात ना की असं नजर अंदाज केलं की लाईक कोण आहे ते. आणि त्याच्यानंतर आमची खूप गर्दी होती ना आमच्या पण लोकांची, आणि त्यांच्या लोकांची तर 10 पट जास्त होती, कारण त्यांनी सगळे पॉलिटिकल लोक त्या दिवशीचा त्या प्रिमायसेस मधला CCTV पण घ्यावा की कोण कोण राजकीय नेते आले होते, आरोपींचे वडील सुद्धा तिथे किंवा आरोपी सुद्धा तिथे प्रेझेंट होते त्या प्रिमायसेस मध्ये. अच्छा. हा. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस FIR दाखल करायला गेलो त्यावेळेस कांबळे जे तपास अधिकारी होते ह्या प्रकरणामध्ये, त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आम्ही तुमचा 302 गुन्हा दाखल करून घेणार नाही, तुम्हाला 301 गुन्हा दाखल करायचा असेल तर करा, नाही तर आम्ही घेणार नाही, ह्या स्पष्ट भाषेमध्ये आम्हाला एकतर पहिले सांगितलं. त्याच्यानंतर आम्हाला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर माझे काही चुलते आहेत किंवा चुलत भाव आहेत, त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न म्हणजे इशारा दिला, कारण दुसरा पर्यायच नव्हता आमच्याकडे. आम्हाला आमचं एवढं नुकसान झालंय किंवा आज आमची फॅमिली एवढी म्हणजे म्हणतात ना रस्त्यावर आलेली, ह्या लोकांनी आमची FIR घेतली नाही म्हणून तो इशारा दिला. त्याच्यानंतर घनश्याम सोनवणे हे बाहेर आले आणि घनश्याम सोनवणे माझा एक भाऊ आहे, त्या भावाच्या डायरेक्ट गळ्याला धरलं. की म्हणजे अशीच नाही का तुम्ही हिता हे करू नका वगैरे असं, जे की आम्ही त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान केलं नव्हतं. आणि घनश्याम सोनवणे यांना 2-2 मिनिटाला वरून कोणाचे तरी फोन येत होते, आणि त्यांनी 9 वाजेपर्यंत आमची FIR घेतली नाही. तुम्ही किती वाजता गेला होता तिथे? आम्ही तरी 11च्या दरम्यान गेलो होतो. संध्याकाळी 9 वाजता आमची FIR त्यांनी. म्हणजे सकाळी तुम्ही 11 वाजता गेला होता आणि रात्री 9 वाजता, म्हणजे जवळजवळ 10-12 तासानंतर. हो. आणि ऍट द एंड पर्यंत घनश्याम सोनवणे यांनी मला पर्सनली बोलवलं होतं कॅबिन मध्ये, आणि ते मला गाईड करायला आले होते की तू ही केस टाकू नकोस, ह्याच्यामध्ये तुला खूप त्रास होणार आहे, तू लहान आहेस अजून, तुला माहित नाही की ह्या गोष्टीमध्ये तुला काय काय फेस करावं लागणार आहे म्हणून. बरं. असा तो नालायक माणूस म्हणाल. मला माहित आहे तो किती नालायक आहे. तुम्ही जरी नालायक त्याला म्हणला नसला, मी म्हणू शकतो, कारण मी त्याला बघितलेलं आहे. जवळजवळ 20 दिवस मी त्याच्या समोर, त्या नालायकाच्या समोर कोठडीमध्ये होतो. तो काय लायकीचा आहे मला माहित आहे. आम्ही स्वतः गेलो त्यावेळेस त्याच्या केबिन मध्ये बीजेपीचे काही लोक बसलेले होते. आणि आम्ही तिथे आरोपी बी होते का तिथे समोर बसले? आता आरोपी आम्ही बघितले नाहीत ना, तर आम्ही तिथे गेल्यानंतर लगेच त्याचे बीजेपीचे काही पॉलिटिकल लोक लगेच केबिन मधून बाहेर आले. तर त्याच दिवशी का तिथे प्रेझेंट आहेत? ठीक आहे, त्यांचं काही काम असेल, मग इतर दिवशी का नाही? मग तो पण म्हणजे नाही का CCTVचा फुटेज आम्हाला मिळावा की हे इतर दिवशी पण असतात का तिथे, की त्याच दिवशी होते. बरं, त्याच दिवशी होते तर मग त्याच दिवशी का होते, असं माझं म्हणणं आहे. आणि त्या प्रिमायसेसचे जे काही CDR म्हणजे आहेत, सॉरी CCTV फुटेज, आणि जे घनश्याम सोनवणे किंवा कांबळे या लोकांना किंवा बेटा मलदार जे खाडे आहेत त्यांचा CDR निघावा, आणि डॉक्टरांचा पण. ते CDR निघाला तर कळेल. तुम्ही मगाशी बोललात की घनश्याम सोनवणेंना काहीतरी 2-2 मिनिटावर फोन येत होते, तर ते फोन कुणाचे होते किंवा असावेत, किंवा तुमचा संशय काय होते हे मला माहित नाहीत, पण असावेत हे जयकुमार गोरेंचे किंवा त्यांच्या काही सहकारी कार्यकर्त्यांचे असतील असं माझा आरोप आहे. कारण ह्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरेवरती मी डायरेक्ट ब्लेम करते, कारण तेच ह्या सगळ्या पाठीमागे आहेत प्रकरण दाबण्याच्या मागे. कारण ती जी मुलं आहेत ना त्यांच्याच ह्याच्यामधली आहेत, त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते आहेत असं वाटतंय तुम्हाला? हो, असंच आहे. असंच आहे. त्यांची काय नावं वगैरे माहित आहेत काय? ते 12 जण आहेत ना आरोपी. हो, त्यातले काय नावं वगैरे काय माहित आहेत तुम्हाला? पहिला तर अक्षत विलास देवकर, प्रसाद अंकुश देवकर, अजय अरुण देवकर, भावेश कुंडलिक देवकर, उदय तुपे, प्रवीण धनाजी राऊत, वैभव शिंदे, सूरज नंदकुमार शिंदे, अंकित नलवडे, सौरभ गुरव, विक्रम पाटील, आशिष देवकर. आणि जो की हा 12 नंबरचा आशिष देवकर जो आत्ता ऍड केला ना, तेही त्यांनी
म्हणजे आम्ही खूप म्हणजे नाही का उपोषणाला बसणार किंवा असं म्हटल्यानंतर किंवा आमचे दंगेकर साहेब आल्यानंतर म्हणजे इथले आमदार हो. आपल्या पुण्यातले, म्हणजे आपण हे आता व्हिडिओ शूटिंग करतोय ते पुण्यात चालू आहे आपलं, हो. पुण्यातले म्हणजे दंगेकरांनी तुम्हाला हो, मदत केली का? त्यांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं. पोलीस म्हणजे ठाण्यात त्यांनी फोन केले होते जेवढं- का? हो, त्यांनी जेवढं त्यांच्या बाजूनी प्रयत्न करता येईल तेवढे त्यांनी केले, आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. बरं. तर ते स्वतः आले होते नाही का मदतीसाठी. अच्छा, पोलीस स्टेशनला आले होते हो, का? आले होते. वा वा आणि वा. त्याच्यानंतर मग खूप प्रेशराईज झाल्यानंतर मग हा आशिष देवकर जो फरारी आरोपी होता त्याचं नाव ह्याच्यामध्ये ऍड केलं. तोपर्यंत घनश्याम सोनवणेनी हा आरोपी आहे असंच कन्सिडरच नव्हतं केलं. बर. जे की हा जो आरोपी आहे आशिष देवकर यांनीच आम्हाला व्हिडिओ पाठवले होते स्वतःच? हो, तरी सुद्धा म्हणजे मारहाण केलेले स्वतःच व्हिडिओ पाठवले? हो. आणि बरं. तरी पण घनश्याम सोनवणेला हे माहित असून आम्ही एफआयआर देताना पण हे सगळे प्रूफ दिले होते, तरी सुद्धा त्यांनी आशिष देवकरचं नाव याच्यामध्ये टाकलेलं होतं. म्हणजे त्याचा तपास किती हे बघा तुम्ही. बर. त्याच्यानंतर बर, मग एफआयआर एफआयआर नोंद झाला का? हो, एफआयआर झाली. एफआयआर झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं नाही का. ऍट द एंड पर्यंत आम्हाला सगळे तिथला स्टाफ सांगत होता की तुला खूप अवघड जाईल, कांबळे म्हणा किंवा तो घनश्याम सोनवणे आणि एक दोन लोक आहेत त्यांची नाव मला माहित नाहीत, पाटील वगैरे असं काहीतरी. तर ते मला सांगत होते की तिथे तू केस माघारी घे, एक तर तू 301 टाक किंवा किरकोळ मारहाणीचं टाक. तिथं माझे वडील एक्सपायर झालेत आणि हे मला किरकोळ मारहाणीचं टाकायला सांगतात ते. आणि कलम सुद्धा ऍड करून घेत नव्हती ती लोक. मग त्याच्यानंतर 302 खूप वेळानंतर त्यांनी घेतला. म्हणजे मर्डरचा हो, मर्डरचा घेतला. मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी तपास सुरू केला. मी रोज फॉलोअप घेत होते त्यांचा, पण त्यांनी 8 दिवस झालं, 10 दिवस झालं, त्यांना एकही आरोपी सापडला नव्हता. जे आरोपी पोलीस ठाण्यात येऊन गेले होते आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की म्हणजे तुमच्या पोलीस स्टेशनला हे आरोपी होते ज्या दिवशी आम्ही एफआयआर द्यायला आलो होतो, तर तुम्ही जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते तुम्ही चेक करा, त्याच्यामध्ये मिळतील. तर कांबळेंनी डायरेक्ट आम्हाला म्हणजे म्हणतात ना अशी हीन वागणूक दिली ना, डायरेक्ट बोलला की आमचा तपास आम्हाला कळतो, तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाहीये. मलाही मारहाण झाली होती, हा घनश्याम सोनवणे ने मारहाण केली होती, त्याच्यात हा कांबळेही होता. ठीक आहे, हा तुम्ही बोला. त्याच्यानंतर 8 दिवस झालं, 10 दिवस झालं, मी रोज फोन करायचे त्यांना की नाही का आरोपी सापडले की नाही. हो मॅडम, आज सापडतील, उद्या सापडतील, असं करत करत त्या जयकुमार गोरे यांनी त्यांना म्हणजे म्हणतात ना एक प्रकारचा सहारा दिला कुठेतरी लपवून ठेवण्यासाठी खरं तर. आणि ह्या सगळ्यांना लपवण्यासाठी पोलिसांची मदत घेतली त्यांनी. हेच रिअलिटी आहे. आणि इव्हन मी त्यांना सांगत होते. बरं, त्यातले आता हे जे 12 आरोपी आहेत ह्यातल्या किती जणांना अटक झाली? 9 गुन्हेगार अटक झाले, बाकीचे 3 सापडले नव्हते. आणि आम्ही कंटिन्यू फॉलोअप घेत होतो, तरी सुद्धा हे आरोपी सापडले नसल्यामुळे तो मला तिथं सगळं ते मॅनेज झालं होतं, सगळं पोलीस स्टेशन ते सगळं जयकुमार गोरेंनी सगळं मॅनेज केलं होतं. त्याच्यामुळे हा तपास मला असं वाटलं की कुठल्या तरी सिनियर ऑफिसरकडे जावा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळावा. म्हणून तो आम्ही एसपी ऑफिसला गेलो सातारमध्ये. तिथे तुषार जोशी म्हणून ते जे सर आहेत, तुम्ही काहीतरी उपोषणाचा इशारा दिला होता का काहीतरी, म्हणजे त्या पत्रात मी वाचलं. हो. तर आम्ही 14 ऑगस्ट दिवशी उपोषण करणाराचा इशारा दिला होता. मग आम्ही 14 ऑगस्ट दिवशी आम्ही उपोषणाला बसलो. बसल्यानंतर ते तुषार सर जे आहेत त्यांनी आम्हाला तुषार दोशी हे पोलीस अधीक्षक आहेत साताऱ्याचे, त्यांनी तुम्हाला काही बोलवलं केबिन मध्ये. त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या काय मागण्या आहेत, तुम्ही उपोषण करू नका. मग आम्ही आमच्या काही मागण्या सांगितल्या, जसं की आरोपी सापडलेले नाहीत किंवा तपास व्यवस्थित चालू नाहीये, किंवा जे पोलीस घनश्याम सोनवणे यांनी कसं करप्शन केलेले ह्या सगळ्या घटनेमध्ये, किंवा ह्याच्यामध्ये कसे राजकीय लोकांनी दाबादाबी केली, हे सगळं आम्ही त्यांना सांगितलं. त्यावेळेस त्यांनी फक्त ऐकून घेतलं आणि आम्हाला वरवरची फक्त आशा दिली की तू टेन्शन घेऊ नको ताई आणि तुला 100% न्याय मिळेल. म्हणून त्यांनी लगेच अरुण देवकर एलसीबीचे जे सिनियर सर आहेत त्यांना बोलवलं आणि माझ्यासमोर त्यांना ती आमचीवाली केस त्यांच्या हाती दिली. आणि त्याच्यानंतर अरुण देवकरनी पण आम्हाला नाही का त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन सांगितलं की 2च दिवसात मॅडम सगळे आरोपी तुम्हाला समोर असतील. माझ्या हाताचा मळ आहेत म्हणे ही मुलं 3 राहिलेली, 2च दिवसात तुमच्या पुढे असतील. आणि अशा 2 दिवसाचे आज 3 महिने झाले, पण अरुण देवकरांनी एक पण आरोपी पुढे आणला नाही. आणि मी त्यांना फोन करत होते की नाही का की काय झालं तपासाचं. मॅडम आमचा तपास आम्ही आमच्या पद्धतीने करू असं म्हणत 3 महिने झाले तर त्या माणसाने एकही आरोपी पकडला नाही. घनश्याम सोनवणे, अरुण देवकर हे सगळे मॅनेज झालेले आहेत आणि हे सगळ्यांच्या मागे
जयकुमार गोरे यांचाच हात आहे असा माझा आरोप आहे. आरोप आहे आणि ते स्पष्टच आहे. अरुण स्पष्टच देवकर, आहे ते. जयकुमार गोरे आणि हे सॉरी माफ करा PI घनश्याम सोनवणे आणि ह्या अरुण देवकर हे तुमच्या दोन्ही तपास अधिकारी आहेत. हे जयकुमार गोरे यांचे चमचे आहेत. हे अख्ख्या त्या सातारा जिल्ह्याला माहित आहे. हा अरुण देवकर पूर्वी मसवडमध्ये होता, जयकुमार गोरेने जाणलेला, आणि त्याच्यामुळे तो तुमचा तपास करू शकत नाही. आणि माझ्यावर जे 4 खोटे गुन्हे दाखल झाले होते त्याच्यात एक ह्या अरुण देवकरनेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे तो काय लायकीचा हे मला माहित आहे. परंतु तुमचा जो अनुभव आहे अरुण देवकरचा असेल, तुषार दोशींचा असेल किंवा हे, ते तुमच्या तोंडाने सांगा. एकतर घनश्याम सोनवणे तर पूर्णच करप्टेड आहे पहिली गोष्ट, आणि पैशाला एकदम लोभी आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचे गुरुवर्य म्हणजे जयकुमार गोरे, तो गुरु मानतो त्यांना, असे त्याचा आयडियल आहे ते जयकुमार गोरे, जे की ऑलरेडी ते पण करप्टेड आहेत. कारण त्यांना जर एक जाणीव असती की एखाद्या कुटुंबाचं काय नुकसान झालेलं आहे किंवा कोणाचा तरी वडील गेलेले आहेत ह्या घटनेमध्ये, कुणाची तरी फॅमिली रस्त्यावर आलेली आहे किंवा त्यांचा आधार तुटलेला आहे, एवढी जर कळकळ वाटत असते ना जयकुमार गोरे यांना, तर त्यांनी ह्याच्यामध्ये स्वतः पर्सनली लक्ष दिलं असतं आणि मला न्याय मिळवून दिला असता. पण नंतर ज्यावेळेस मी म्हणजे थोडस मला सगळीकडून कळायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर जयकुमार गोरेच आहेत. बर. आणि ह्या जयकुमार गोरेंचाच पाठिंबा घनश्याम सोनवणे, अरुण देवकर यांना आहे, तर हे लोक कसं मला न्याय देणार आहेत आणि कशी माझी चार्जशीट योग्य होणार आहे, मला ह्याचा प्रश्न पडलाय आता. आता मला सांगा. आणि एसपी आहेत तुषार जोशी, ते सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना त्यांनी ते सुद्धा मॅनेज झालेले आहेत. कारण आजपर्यंत आरोपी सापडत नाही, म्हणजे तुम्ही विचार करा बरं सर, किती पैसे. किती महिने झाले त्या घटनेला, दुर्घटनेला? आता 5 महिने झाले सर. बर. आणि किती आरोपी सापडले? 9 आरोपी सापडले. त्यांना सगळ्यांना बेल मिळाली. बर. ते पण बेल मिळाली, तिथं पण जे कोर्ट आहे तिथलं वालं वडूचं वालं, ते सुद्धा जयकुमार गोरे यांनी मॅनेज केलंय. नाही, कोर्ट काय असं मॅनेज होत नाही. आहेच माझा आरोप. ठीक आहे, तुमचा आरोप असू शकतो, परंतु माझा कोर्टांविषयीचा माझा फार अनुभव चांगला आहे. कोर्ट काय असं मॅनेज झालं असेल असं मला वाटत नाही. आणि केलं असलं जयकुमार गोरे यांनी तरी परमेश्वराला माहित. तो माणूस काही करू शकतो. परंतु कोर्टाबद्दलच मी स्वतः त्या सगळ्या कोर्टांच्या समोर गेलेलो आहे किंवा त्यांची मला माहिती आहे. तर मला जर वाचवलं असेल कुणी, तर मला वाचवलं म्हणण्यापेक्षा न्याय दिला, म्हणजे जामिनाच्या पातळीवरच मी लवकर तुरुंगातून बाहेर येईल ही व्यवस्था कोर्टाने केली, कारण मी खरा होतो. पण ठीक आहे, तुम्ही म्हणजे न्यायालयावर सुद्धा टीका करण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळं तुम्ही हे जे काही संविधानाने तुम्हाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्याच्या कक्षेत तुम्ही बोलू शकता. परंतु मी माझा अनुभव सांगितला. आता मला सांगा, तुम्ही म्हणालात की त्या मान खटाव म्हणजे हद्दीमध्ये, त्या मतदारसंघामध्ये कातर खटावमध्ये तुमच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारून त्यांचा मर्डर झाला. तर तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत जयकुमार गोरे, तर यांची तुम्हाला काही मदत झाली का? तुम्ही त्यांना भेटायला वगैरे गेला होता का? हो, त्यांची मदत म्हणून आम्ही म्हणजे भेटायला गेलो होतो त्यांना मसवडमध्ये. अच्छा, मसवडमध्ये तुम्ही गेला होता. बर. मसवडमध्ये ते आम्हाला भेटले. भेटल्यानंतर त्यांनी मला असं आश्वासन दिले की ताई तू टेन्शन घेऊ नको, आणि तू माझ्या बहिणीसारखीच आहे, आणि तुझा वडील तसे माझे वडील, म्हणून मी तुला 100% न्याय मिळवून देईल, आणि मी पर्सनली याच्यामध्ये लक्ष घालून तुझ्या वडिलांना न्याय कसा मिळेल आणि तोही लवकरात लवकर हे आरोपी कसे अटक होतील ह्याच्यावर मी पर्सनली लक्ष देईल, असं त्यांनी मला आश्वासन दिलं. ऍक्च्युली मला आता असं कळतंय की त्यांनी पर्सनली लक्ष दिलं, पण हे आरोपी अटक व्हावे म्हणून नाही, तर आरोपी अटक न व्हावे ह्यासाठी त्यांनी पर्सनली लक्ष दिलेले. अच्छा, असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतं नाही, हे असंच आहे. बर. असा माझा आरोप आहे त्यांच्यावरती डायरेक्टली. बर. म्हणजे कसं काय केलं, म्हणजे तुम्हाला त्यांनी पर्सनली आरोपींना वाचवण्यासाठी मदत केली असं तुम्ही म्हणताय, ते म्हणजे काय मदत केली असेल त्यांनी आरोपींना? मला म्हणजे असं सांगायचंय की आमचा जो तपास होता तो पोलिसांकडे, म्हणजे पोलिसांनी जो तपास केला तो तपास व्यवस्थित झाला नाही, किंवा आम्ही वारंवार त्याचा फॉलोअप घेतोय, तर तो फॉलोअप मध्ये आम्हाला फक्त निगेटिव्हच कमेंट येतात की हो चालू आहे मॅडम, चालू आहे मॅडम. मग हे जे सगळं प्रकरण दाबायचं काम करतंय कोण? मग ह्या आरोपींना सहारा देतय कोण? हे जयकुमार गोरे सारखे जे बाप लोक बसलेले आहेत वरती ह्या मुलांना आसरा देणारे, हेच ह्याच्यामध्ये आहेत ना. म्हणून तर ही मुलं एवढी खुलेआम असा मोठा गुन्हा करतायत आणि सरेआम आता फिरतात आहेत.
तर मग ह्याच्या मागे असे करप्टेड लोकच आहेत ना ह्यांना सहारा देणारे. बर, आता मला सांगा की तुमचे वडील त्यांचं निधन झाल्यामुळे, ते देवाघरी गेल्यामुळे आता तुमच्या फॅमिलीला काय काय त्रास सहन करावा लागत आहे, कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे ते मला सांगा. एकतर माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझी बहीण, आम्ही 3 भावंड आणि माझे आई वडील अशी आमची फॅमिली आहे. आणि माझे आजोबा जे की 85 वर्षाचे आहेत. माझी बहीण मॅरिड आहे आणि माझा भाऊ 6 वर्षापूर्वी एक्सपायर झाला. त्याची एक छोटी मुलगी आहे. बर, ती पण आमच्याकडेच आहे. मग आमच्याकडे म्हणजे तुम्ही आणि म्हणजे आजोबा तुम्ही वगैरे असं? हो 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 हो. म्हणजे आता घरात जे म्हणजे तुमच्या बहिणीचं लग्न झालंय, मग आता घरात तुमचे आजोबा, तुम्ही आणि आई असेल ना? हो. बर. आणि माझ्या दादाची छोटी मुलगी आहे. बर. तर आमच्या उपजीविकेसाठी असं आमचं काहीच नाहीये आता. शेती आहे, त्या शेतीला पाणी नाहीये. बर. आणि शेती पाणी असून पण शेती करायलाच कोणी नाहीये. बर. गाव कुठलं तुमचं? माझं गाव पिंपरीमध्ये तमाके वस्ती म्हणून. नाही, पिंपरी त्या मानखाटामध्ये 2 पिंपरी आहेत. पिंपरी म्हणजे नातेपुतेच्या तिथली शिंगणापूरच्या पायथ्याशी जी आहे, माळशिरस तालुक्यामध्ये. बर, सोलापूर जिल्ह्यामध्ये. हो. बर, ते तुमचं गाव. तर मग आता हे जे घर आहे ते कुणावर, म्हणजे घरात चालवण्याची जबाबदारी कुणावर आहे? त्याच्यानंतर काय काय त्रास फेस करावा लागतो ते जे म्हणजे मला तुमच्या वकिलांनी सांगितलं की तुमची आई वारंवार आजारी असते, हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं. तुम्ही आता पुण्यात नव्याने नोकरीला लागलेला आहे, तुम्हाला तुटपुंजा पगार आहे. त्यानंतर आजोबां सुद्धा आजारी असतात, 85 वर्ष झालेले आहेत आणि कमावणारा दुसरं कोणी नाही. तर हे जे मला वकिलांनी तुमच्या सांगितलं ते जरा, जी वस्तुस्थिती आहे ती जरा प्रेक्षकांना सांगा. एकतर माझ्या घरामध्ये आता कमावणारी मीच आहे, कारण बहिणीचं तर लग्न झालेलं आहे आणि ती हाऊसवाईफ आहे. मग आईचं जे काही दुखणं भाणं असेल किंवा आता फ्युचरमध्ये जी दादाची मुलगी आहे तिचं पुढं फ्युचर आहे, तिला चांगलं शिक्षण देणं, तिचं करिअर घडवणं हे पण माझंच कर्तव्य आहे, मग माझ्या बहिणीचं आहे. कारण आई तर तेवढी एबल नाही की ती काय करू शकते. तिला शेती होत नाही, पण तिला चालणं होत नाही 2 पाऊल, तर ती काय करणार? आणि वडील तर काही 85 वर्षाचे आहेत, आता ते घरीच असतात, काठीवर आहेत. तर आता वडिलांचं म्हणजे आजोबांचं म्हणा किंवा माझ्या आईचं म्हणा, अजून लहान मुलीचं नाही पण भविष्य आहे तिचं, शेवटी तिला पण आहेच करिअर. तर या सगळ्या गोष्टींचा भार आता सध्या तरी मी घेतलाय. तुम्हाला तुम्ही हा सगळ्यांचा भार झेपू शकता का? म्हणजे तेवढा तुम्हाला पगार आहे का? त्या पगारात हे सगळं जमतंय का? सगळं नाही होत, तेवढं मॅनेज नाही होत. किती पगार आहे जरा लोकांना कळू द्या. आता सध्या मला 18,000 पेमेंट आहे फक्त. आणि त्या 18,000 हो पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये पण माझं राहणं खाणं आणि शिवाय त्याच्यातून पण मी काटकसर करून घरी एक 7-8 हजारापर्यंत देते. बर. म्हणजे ते जातातच घरी, किराणा आला किंवा आईचं दुखणं भाणं आलं किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतातच की घरी. हो, बरोबर. तर मला सांगा, आता हे तुमच्या बाबतीत असा अन्याय झालेला आहे. देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की अमक्याच्या घरी एक मुलगी आहे, तिच्यावर असा अन्याय होऊ नये. विशेषतः त्या जयकुमार गोरेंविषयी ते सभागृहात बोलले होते. त्यांची एक मुलगी आहे, तिच्यावर अन्याय होऊ नये. म्हणजे त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांची, स्वतःच्या नेत्यांच्या मुलींची काळजी असते. तुम्ही एका पित्याची मुलगी आहात, तुमचा पिता देवाघरी गेलेले आहेत ह्या उडाणटप्पू कार्यकर्त्यांमुळे, गुंड कार्यकर्त्यांमुळे. तर काय सांगाल तुम्ही या मुख्यमंत्र्यांना? त्यांच्याकडे काय विनवणी कराल? त्यांनी जरा ना थोडंसं ग्राउंड लेवलला येऊन बघावं की तुम्हाला त्यांना काही जळच नाहीये. पहिली तर गोष्ट की त्यांना काय माहितीये का एका फॅमिलीचं काय दुःख असतं किंवा एका फॅमिलीमध्ये आधारस्तंभ तुटल्यानंतर ती फॅमिली काय सफर करते हे नेत्यांना काय कळणार आहे? ते महलात राहणारी लोक, त्यांना काहीच कळणार आहे ह्या गोष्टी. आणि त्यांना फक्त म्हणजे मोठ्यांच्याच मुली दिसणार, त्यांच्यावर झालेलं दुःख दिसणार. पण जे खेड्यापाड्यात माझ्यासारखे असे खूप सारे कुटुंब आहेत, माझ्यापेक्षा सुद्धा विकट, ज्याच्याकडे त्या मुली शिकलेल्या पण नाहीयेत आणि त्यांच्यावर तर 2 टायमिंग खाण्याची सुद्धा म्हणजे बिकट परिस्थिती आहे. अशा लोकांचं दुःख ह्या नेते लोकांना काय कळणार आहे? बरं, मला एक सांगा. आता पण मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की मला असं कळलं, म्हणजे मला तुमचे वकील सांगत होते की ही केस मागे घ्यावी म्हणून तुम्हाला इथं पुण्यात येऊन तुमचा पाठलाग करून कुणीतरी धमक्या दिल्या होत्या. तर ते प्रकरण काय ते जरा सांगा.
असं एक दिवस मी ड्युटी झाल्यानंतर घरी चालले होते. काय काम करतात ते बी सांगा अगोदर. मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट आहे. बरं. आणि त्याच्यानंतर माझी ड्युटी संपल्यानंतर मी म्हणजे संडेला ऑफ असतो ना म्हणून मी घरी निघाले. घरी निघाले असताना स्वारगेटला जाताना काही मुलांनी माझा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर मी घाबरले नाही, कारण त्याच ठिकाणी मी आमचे वकील जे आहेत आणि आमचे फॅमिली रिलेटिव्ह पण आहेत, तर त्यांना फोन केला आणि मी तिथंच थांबले, कारण ती मुलं कंटिन्यू मला म्हणजे नाही का माझ्या पाठीमागे होती. मग त्याच्यानंतर मग मला खूप भीती वाटली आणि त्यांनी मला येऊन डायरेक्ट धमकी दिली. मी तिथं थांबले होते बसला आणि त्यांनी मला येऊन डायरेक्ट धमकी दिली की तू केस माघारी घे, नाही तर तुला खूप अवघड जाईल. अशी धमकी दिली. ते लगेच निघून गेले तिथून आणि मी एवढी घाबरली होती की मी गाडीचा नंबर पण बघू शकले नाही आणि मी त्यावेळेस म्हणजे खूप घाबरले होते मी. आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या वकील गणेश यांना बोलवलं तिथे आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला FIR म्हणजे किंवा NC द्यायला गेलो. पोलीस खातं एवढं करप्टेड आहे ना ऍक्च्युली. कुठे NC द्यायला गेला? पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला. बर. तिथे गेल्यानंतर मी माझी NC द्यायला गेले तर तिथल्या सुद्धा पोलिसांनी माझी NC दाखल करून घेतली नाही. बर. तो अर्ज माझ्याकडे अजून आहे तसाच्या तसा. बर. आणि आता मला मागच्या 3-4 दिवसापूर्वी तिथल्या एक मॅडमनी फोन केला की तुमच्या अर्जाचं काय झालं मॅडम, कारण मी तिथं माझी NC दाखल करून घेतली नाही म्हणून मी अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर त्यांनी सबमिट करून घेतला का अर्ज? तो तिथं मी अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर ज्यांनी माझा घेतले नव्हते NC त्या जे पोलीस होते त्यांच्याबद्दल मी तक्रार केली. बर. कुठं केली तक्रार? तिथेच केली, त्यांच्या सिनियर सरांकडे. बर. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी माझा अर्ज घेतलाच नाही त्या दिवशी. बर. आणि त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर कुठला तरी बंदोबस्त लागला आणि मला बंदोबस्त लागला असता तरी मला फोन आला की तुम्ही द्यायला या. मी FIR द्यायला परत गेले किंवा NC द्यायला परत गेले असं तिथं मला कोणीच एंटरटेन केलं नाही. म्हणे की आमचे सगळे पोलीस स्टेशनवाले गणपतीमध्ये व्यस्त आहेत आणि द्यायला गेलेत, बंदोबस्तला गेलेत, उद्या या. अच्छा. असं करत करत त्यांनी मला 2-3 दिवस नाही का हेलपाटे घालायला लावले. मग आता 2 दिवस हेलपाटे घालायला लावले, तिसऱ्या दिवशी कोण जाईल सांगा बरं. त्याच्यानंतर दुसऱ्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये मला फोन केला आणि या म्हणे नाही का. आणि गेल्यानंतर म्हणे की आमच्या नवरात्रीचा बंदोबस्त आहे. अशी कारण देत गेले. आणि आता त्या दिवशी मला 4 दिवसापूर्वी फोन आला की मॅडम तुमची NC द्यायची होती, या तुम्ही पोलीस स्टेशनला. म्हणलं मी त्या मुलांनी मला येऊन मारल्यानंतर तुम्ही माझी NC घेणार होता का महिन्यानंतर? म्हणजे एवढं पोलीस खातं करप्ट आहे की म्हणजे कसं लोकांना हे न्याय मिळवून देणार आहेत. असले हे करप्टेड नेते, हे म्हणजे इतकं करप्शन झाले की पोलीस खातं सुद्धा करप्टेड आहे. अच्छा. बरं. या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय स्वतःहून काय सांगायचं असेल तर सांगा. मला एवढंच वाटतं की अशा घटना घडू नये. ह्या घटना घडण्यामागे मूळ जे आहेत ना ही अशी उडाणटप्पू मुलं म्हणण्यापेक्षा ना यांना जी वाचवणारी जी नेते आहेत जयकुमार गोरे सारखे हे गुन्हेगार आहेत खरं तर ह्या घटनेमध्ये. कारण ह्या जी मुलं आहेत ही आता नवीन नवीन गुन्हेगार जे जन्माला येतात त्यांचा आयडियलच जयकुमार गोरे आहेत. त्याच्यामुळे हे असेच बनणार आहेत पुढे जाऊन गुंड. कारण ह्या लोकांना शिक्षाच होणार नाही, कारण जयकुमार गोरे भाऊ बसलेलेच आहेत त्यांना वाचवायला, त्याच्यामुळे ह्यांना शिक्षाच होणार नाही. त्यामुळे मला एवढंच असं वाटतं की म्हणजे जे काही कुठली आपली न्याय व्यवस्था असेल ते न्याय व्यवस्थेने अशा माझ्यासारख्या कितीतरी असे कुटुंब आहेत जे दुःखामध्ये आहेत, ज्यांना न्याय हवाय किंवा ज्यांची FIR घेतली जात नाही किंवा त्यांना अशी तुच्छ वागणूक दिली जाते पोलीस स्टेशनला, तर त्यांना योग्य मार्गदर्शन करावं पोलीस स्टेशननी किंवा पोलीस स्टेशन मधले जे काही आहेत अधिकारी त्यांनी किंवा हे जयकुमार गोरे सारखे असे जे काही करप्टेड आपल्याकडे आहेत तर तशा लोकांनी पण अशा गुंडांना पाठिंबा देऊ नये, जेणेकरून नाही का फॅमिलींना न्याय मिळणार नाही ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्या लोकांना. बस मला एवढंच म्हणायचंय की हे करप्शन थांबावं आणि न्याय मिळावा. हे सगळं तुमचं कहाणी ऐकल्यानंतर म्हणजे मलाही फार गलबलून आलंय. म्हणजे मी जनरली एखाद्याची मुलाखत घेत असताना बरंच मी स्वतः बोलत असतो, परंतु म्हणजे माझ्याही तोंडातून शब्द फुटत नाहीत. आणि मला नम्रपणे मी सांगतो की मला सुद्धा लाज वाटते की मी ज्या भागातला आहे, ज्या भागातला मतदार आहे, त्या भागामध्ये असलं घाणेरडं म्हणजे समाज विघातक नेतृत्व आहे आणि आमचे तिथले मतदार सुद्धा असल्या वाईट लोकांना निवडून देतात. आणि जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेही असे गुंड, भ्रष्टाचारी, घोटाळेबाज,
नतद्रष्ट लिंग पिसाट अशा माणसांना मंत्री बनवतात. हे सगळं लाजीरवाण आहे. सगळा मनुवाद चालू आहे. मनुवादी विचाराचं हे सरकार आहे. लोकशाही मोडीत काढायला निघालेलं हे सरकार आहे. हुकुमशाहीकडे चाललेलं हे सरकार आहे. आणि म्हणजे आता काय बोलावं, जितकं बोलेल एवढं कमीच आहे. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या, मी तुमच्या सोबत आहे. मी सुद्धा तिथल्या त्या जयकुमार गोरे असतील, तिथले माफिया गँग असतील, तिथले पोलीस म्हणजे जे खाकी वर्दीतले गुंड पोलीस आहेत त्यांच्या विरोधात मी सुद्धा लढा देतोय. आणि तुमचं प्रकरण म्हणजे आतापर्यंत सर्वात भयानक प्रकरण हे तुमच्या वडिलांचं आहे असं मला वाटतंय. तिथं अनेक लोकांना तो माणूस छळतो. आणि सर जे आता फलटण मध्ये पण झालं त्याच्यामध्ये पण जयकुमार गोरे यांची काय भूमिका हवी होती आणि त्यांनी काय घेतली, म्हणजे त्यांना एखाद्या मुलीला किंवा महिलेला काय रिस्पेक्ट द्यावा हे सुद्धा कळत नाहीये. ती आज मुलगी देवाघरी गेलीये, तिच्या कुटुंबावर एवढं दुःख आहे आणि त्या मुलीच्या कॅरेक्टरवर हे जयकुमार गोरे बोलतात. अरे तुम्हाला पण तर मुलगी असेल ना. तर मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते मी निश्चितपणे करेन. प्रेक्षकांनो, मी या मॅडमची मुलाखत घेतली. दुसरा भाग सुद्धा तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये त्यांचे जे वकील आहेत तर ते वकील यातल्या सगळ्या कायदेशीर बाबी म्हणजे पोलीस कसं योग्य वागलेत किंवा चुकीचे वागलेत, पोलिसांनी हा तपास कशा पद्धतीने केला आहे, ती घटना कायद्याच्या दृष्टीने म्हणजे किती डेंजर आहे किंवा कशी आहे याचं वर्णन वकील साहेब सांगणार आहेत. तर दुसरा भाग आम्ही प्रसिद्ध करणार आहोत तो सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून बघा. धन्यवाद.